गावागावातील तरुणांनी मुंबईत जाण्यापेक्षा गावातच राहून शेती प्रक्रिया उद्योग करून चांगल्या प्रकारे काम करावं. भव्य शेतकरी मेळाव्यात भाजप आमदार प्रवीण दरेकरांचं आवाहन. गावागावातील तरुणांनी मुंबईत जाण्यापेक्षा गावातच राहून शेती प्रक्रिया उद्योग करून चांगल्या प्रकारे काम करावं असं आवाहन भाजपा गटनेते पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं. ते कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था कोतवालतर्फे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात बोलत होते. आमदार प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना किट वाटप व डॉक्टर फॉर यू यांच्या माध्यमातून आशा सेविकांना मेडिकल किट वाटप आणि भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन पोलादपूर तालुक्यातील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह इथं करण्यात आलं होतं. या प्रसंगी सभापती अविनाश शिंदे, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य विपिन महामुनकर, भाजपा मागाठाणे विधानसभा संयोजक कृष्णकांत दरेकर, भाजपा तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, तहसीलदार कपिल घोरपडे, पीडब्ल्यूडी उपविभागीय अभियंता सचिन घेवाळे, गटविकास अधिकारी दीप्ती घाट, शिवसेना तालुका प्रमुख निलेश आहिरे, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, श्रमिक सभेचे उपाध्यक्ष नागेंद्र राठोड, नरवीर रेस्क्यूचे रामदास कळंबे, भाजपा तालुका अध्यक्ष वैभव चांदे, भाजपा युवा मोर्चा उपजिल्हा अध्यक्ष दर्पण दरेकर, भाजपा दक्षिण रायगड माजी उपाध्यक्ष मनोज भागवत, पोलादपूर शहर अध्यक्ष महेश निकम, महिला अध्यक्षा मंगला झाडाणे, सरपंच रेखा दळवी, उपसरपंच राजेश कदम, पोलीस पाटील श्रीधर जाधव, कुडपंच सरपंच सचिन चिकणे, कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व आयोजक राजेश सकपाळ, उपाध्यक्ष राजेश कदम, सुयोग दरेकर, नरेश शिर्के, संतोष सकपाळ, सरचिटणीस आशिष दरेकर, गणेश कदम, कार्याध्यक्ष सचिन दरेकर, संजय पार्टे, खजिनदार समीर दरेकर, सचिव मंगेश जाधव, श्रीकांत पार्टे, सल्लागार विजय दरेकर, राजेश सुर्वे, गिरीधर दरेकर, आशुतोष दरेकर, गणेश पार्टे, गजानन पार्टे, अमर कदम, अनिकेत दरेकर, पप्पू ढेबे, निशांत पार्टे, संदेश शिंदे, संदीप दरेकर, गणेश जाधव यांचं मोठ्या संख्येने शेतकरी आशा सेविका उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार दरेकर म्हणाले की आपल्या मातीची सेवा, घाम गाळणारा शेतकरी, त्याच्या घामाचा सन्मान, त्याचबरोबर अधिकारी माणूस असतो. अधिकारी म्हणून सेवा करत असताना त्याचे असलेलं योगदान, या योगदानाचा सन्मान आणि आशा सेविका काम करत असतात त्यांचा सन्मान, असा हा कार्यक्रम आहे. मी राज्यभर फिरत असतो त्यावेळी मला सातत्यानं खंत असते की राज्यातील प्रत्येक तालुका सुजलाम सुफलाम झालाय, तेथील विकास झाला असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न झालाय. हे माझ्या मातीत घडत नाही, हे सातत्य मनात सलत असतं. आपल्याला कोणी काही देऊ शकत नाही, आपल्याला उभं करायचं असल्याचं सांगत यावेळी दरेकर यांनी मालेगाव येथील निवृत्त सैनिक शिवाजीराव डोळे यांनी शेतीत केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच गावठी अंडी, गावठी कोंबडी तयार करण्याचा प्रकल्प एका तरुणानं उभा केलाय. त्याच्या प्रकल्पासाठी 50 कोटी देणार असल्याचं दरेकरांनी म्हटलं. आमदार दरेकर पुढे म्हणाले की राज्यातील वेगवेगळ्या कारखान्याची उभारणी करता मी पैसे देतो. हे राज्यभर करत असताना आपल्या टाळ्यांपेक्षा या हातातून कामाची अपेक्षा आहे. तुम्हाला जी ताकद लागेल ती मी करेन, परंतु कुणीच पुढे येत नाही ही खंत कायम माझ्या मनात असल्याचं दरेकरांनी म्हटलं. तसेच तरुणांनी चांगली टीम तयार करावी. माझ्या रचनात्मक कामावर विश्वास आहे. आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. अमर कदम हे 1 एकरात शेती करतात. त्यांनी 25 ते 50 एकरात शेती करावी. त्यांना लागेल ती ताकद आर्थिक सहाय्यता सहित देईन. शासकीय पाठबळ उभं करू, असा विश्वास दरेकरांनी दिला. त्याचबरोबर तरुणांनी चांगल्या प्रकारे ग्रुप तयार करावेत, प्रत्येकानं जबाबदारी घ्यावी असं आवाहन दरेकरांनी केलं. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातीचं परीक्षण करण्याची भूमिका घेतली आहे. मालेगावात त्याची परीक्षण शाळा असून तिथं अनेक मुलं मुली काम करतात. मातीची चाचणी करून त्यात काय पिकेल हे सांगतात. केमिकल खाऊन आपलं आरोग्य खराब झालंय, मातीचा कच निघून गेलाय. सेंद्रिय खत, सेंद्रिय माती, सेंद्रिय पीक काढणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्याकडे ओढीनं काम केलं पाहिजे. गावागावातील तरुणांनी मुंबईत जाण्यापेक्षा गावातच राहून शेती प्रक्रिया उद्योग करून चांगल्या प्रकारे काम करावं लागणार आहे. हे जर केलं नाही तर पुढील 50 ते 100 वर्ष किंवा पुढील पिढी आपल्यासारखीच राहणार असल्याचं दरेकरांनी म्हटलं. मुंबईत जाऊन मी माझा विकास करेन, पण मी ज्या गावातून आलो त्या गावाचं काय, गावातील शेतकरी व त्यांच्या मुलाबाळांचं काय, ते जर खेतपतच पडणार असतील, माझा मुंबईत जाऊन मोठेपणाचा काहीच उपयोग नाही. मी काहीतरी गावाला दिलं पाहिजे, ही भूमिका शहरातील लोकांनी घेण्याची आवश्यकता असल्याचं दरेकरांनी म्हटलं. आमदार दरेकर पुढे म्हणाले की मुंबईत मी नमो सहकार टॅक्सी योजना आणतोय. 2000 चालकांना टॅक्सी देणार आहे. ओला, उबेर, रॅपिडो या बाहेरच्या कंपनी येतात. कष्ट करणारा मराठी चालक दिवसभर राबतो, त्याला पैसे मिळत नाहीत, त्याचं शोषण होतं. त्यासाठी मी पुढाकार घेतला. देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्थेमार्फत ही योजना सुरू केली आहे. यात जो नफा होणार आहे तो सर्वच्या सर्व चालकांना जाणार आहे. चालक भागीदार सभासद आहेत. जो काही नफा होईल तो थेट चालकांकडे जाणार आहे. 2500 टॅक्सी चालकांनी नोंदणी केली आहे. पुढील 15 टॅक्सी रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी फिरणार असल्याचं दरेकरांनी म्हटलंय.